तर नमस्कार भावानो, स्वागत आहे आपलं परत एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललेलो देवाचं दर्शन घ्यायला. मग जाता जाता आम्हाला रस्त्यात ही मासवाली गाठ पडली. मग तिथनं काय म्हणलं आपण जाऊन बघू मासं कसं धरते ती. देवाला चाललोय म्हणून नशीब बघा किती डेंजर आहे आमचं. आम्ही गेल्याच त्यांना मासा गावला. मासा बी आम्हाला बघायला मिळाला. बघा केवढा आहे का नाही, गावाला खायासारखं तर झालंय बरं का नियोजन. मग काय आम्ही त्याला बघत बघत आपलं बघत होतो चाललेलं. बारकं पोरगा आला, आपलं घातलंय त्याला पिशवीत घालून चालू होतं त्याचं. म्हणलं चला आता आपल्या रस्त्याने निघू. बाद झालं म्हणलं आता इथनं जावं लागतं. देवाच्या मंदिरात पुचलत होतो. मग इथली परंपरा असते, इथं गेल्यानंतर आपल्याला 5 वेळ मारावं लागतं मंदिराच्या भोवतीने. तसंच म्हणलं चला भाऊ तुम्हाला मंदिर दाखवतो. हे बघा सगळा मंदिर कसं आहे ना, एकदम खतरनाक आहे. जर पूर्ण पाणी आलं तर हे मंदिर पाण्यात सुद्धा बुडून जातं. इतकं डेंजर मंदिराचा विशेष आहे बरं का. इथनं घ्या दर्शन तुम्ही पण, मी पण घेतलंय बरं का. तुम्ही पण घ्या इथनं दर्शन. वरनं आम्ही गेलतो बघायला कसं आहे कसं नाही. मग घरची म्हणली इथनं हातपाय धुवून जावं लागतं. मग कसं असतं जरा चांगलं नियोजन होतं. मी मग म्हणलं हातपाय धुवून घ्यावं, मग आपलं बी कुठं तर नियोजन लागेल. मग काय हातपाय धुत होते आमच्या मामाची पोरगी. मग मी म्हणलं इकडे बघितलं. मग काय विषय खोल. चला म्हणलं झाले आता वेळ निघायची. मग घरी जाता मी घेतली एक स्टिंग आणि ह्याने घेतली फ्रुटी. लावा की दणका उडवून. मग काय घरचे सगळे चला म्हणलं आता निघावं लागेल. भाऊला म्हणलं द्या पैसे.